इंग्रज ओंकार का उच्चारण नंबर 5 मास्तर हातांची मुद्रा डोळे बंद लक्ष कपाळाच्या दीर्घ श्वास घेऊन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चल दुसरा अध्याय सुरुवातीपासून उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन क्लैब्यम् आस्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शेष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपात्मवृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादाश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पण्डिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शस्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापायिनो नित्यास्तास्तितिक्षस्व भारत यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः
अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अतः चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथाः येषां च तं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि एषा ते भीता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम् यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरता पार्थः नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम् क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्
यावनर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. आता श्रीमद भगवद गीताचा सगळ्यात प्रसिद्ध श्लोक आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूत मा ते संगोस्त्व कर्मणी. कर्मणी एव अधिकारः ते असे 4 शब्द आहेत. कर्मणी, कर्मणी मध्ये इकार आणि अकार, इकार आणि एकार, इकार आणि एकार मिळून म्हणला यच्या वरती एची मात्रा आहे. ठीक आहे. तर कर्मण्येव, कर्मण्येव आणि एव आणि अधिकार, एवाधिकार, कर्मण्येवाधिकारः. विसर्गला स झाला, त पुढे असताना, तर कर्मण्येवाधिकारस्ते असं. कर्मणी एव अधिकारस्ते अर्थ आहे कर्म मध्ये, कर्मणी सप्तमी, कर्म मध्ये, कर्मच्या विषयामध्ये, एव ही अधिकार आहे, कर्मच्या विषयामध्येच तुझा अधिकार आहे. ते म्हणजे तुझा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, मा म्हणजे निषेध, मना करण्यासाठी. फलेषु फलांमध्ये, कर्मचा जो फल असणार आहे त्या फलांमध्ये, कदाचन कदापि नाही, म्हणजे कदापि अधिकार नाही. हा अधिकार शब्द सगळ्या पादांसोबत जुळतो. कर्मच्या फलांमध्ये कधी पण तुझा अधिकार नाही, फक्त कर्म करण्यामध्ये अधिकार आहे. मा कर्म फल हेतु, परत मा शब्द आलाय निषेध करण्यासाठी, की अजून काय नाहीये, की कर्मफलचा हेतू, कर्मफलच्या विषयी जो आपली तृष्णा आहे, जी वासना आहे, जी इच्छा आहे, त्या वासनामध्ये पण तुला अधिकार करायचा नाही, तुझा अधिकार नाही. आणि मा ते संगोस, आता इथं कर्म फल हेतुर एक शब्द आहे. हेतू विसर्ग होता पण र वरती चढला, भूच्या वरती र आहे, हेतुर भू. आणि परत भूला विसर्ग होता, तो र वरती माच्या वरती चढला, हेतुर भू. इथपर्यंत तिसरा पाद. मा ते संगोस्तो कर्मणी चौथा पाद, मा ते संगोस्तो कर्मणी. तर ते संगह, मा ते संगह म्हणजे तू त्याच्यामध्ये आसक्त न हो. कशामध्ये? अकर्म मध्ये आसक्त न हो. कर्मच्या फलामध्ये तुझा अधिकार नाही, फलाच्या हेतूमध्ये, कर्मफलाच्या हेतूमध्ये पण तुझा अधिकार नाही. तर तुम्ही जसं काल प्रश्न विचारित होते की असं नाही करायचं, कर्माच्या फलामध्ये पण इच्छा नाही करायची, आणि इच्छा न करताना मग आपण कर्म कसं काय करायचं. मग ते म्हणतात की अकर्म मध्ये पण नाही जायचं, मग संन्यासीच बनलो असतो असं. तर अकर्माच्या अवस्थामध्ये पण नाही जायचं. पुढच्या श्लोक मध्ये सांगणार की योगस्थ राहून कर्म कर असं. तर हे एक मध्येच अधिकार सांगितलं, फक्त कर्मामध्ये अधिकार सांगितलं, बाकी तिन्ही गोष्टींमध्ये आपला अधिकार नाही. आणि अधिकार शब्द बनला आहे अधि उपसर्ग पूर्वक क्री धातू. क्री धातू करणे अर्थ मध्ये आहे, डुक्रिय करणे अशी धातू आहे. तर क्री धातू करणे, अधि पूर्वक कृत. जसं आपण कोणाला तरी घेऊन पोजेस असतो, आपण आई वडिलांना घेऊन पॉझिटिव्ह असतो खूप, की जो आई वडिलांचा आहे तो आपलं पण आहे, किंवा जो माझा आहे तो आई वडिलांचं पण आहे असं. तर अधिकार म्हणजे कर्मचा तुझा अधिकार आहे, कर्म हा तुझं कर्तव्य आहे असं. इथं पण संधी झाली. संगह, संघ शब्द होता, विसर्गला ओ झाला. अवग्रह चिन्हाला अस्तु, अस्तु शब्द आहे, अवग्रह चिन्हाला अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग लपला. अस्तु, तूचा उकार आणि अकर्मणीचा आकार, तिथं व झालाय. अस्त्व कर्मणी, संगोस्त्व कर्मणी असं उच्चारण आहे. संगो अस्तु अकर्मणी, संगोस्त्व कर्मणी थोडासा डिफिकल्ट आहे. ठीक.
तर पहिला पाद आहे कर्मण्येवाधिकारस्ते. ठीक, कर्मणी एव अधिकारस्ते, कर्मण्येवाधिकारस्ते. दुसरा पाद मा फलेषु कदाचन. तिसरा पाद मा कर्मफल हेतुर्भूर. तिसरा पाद. आणि चौथा पाद आहे मा ते संगोस्त्व कर्मणी. ठीक, चला उच्चारण घेऊयात. कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन, मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर, मा कर्मफल हेतुर्भूः, मा ते संगोस्त्व कर्मणी. मा ते संगोस्त्व कर्मणि. सगळे सोबत. कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर, मा ते संगोस्त्व कर्मणी. कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर, मा ते संगोस्त्व कर्मणी. हा पण प्रसिद्ध आहे, पण एवढा प्रसिद्ध नाही ह्याच्यासारखा. हा योग बद्दल सांगतो. योगची परिभाषा आहे या श्लोकामध्ये. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योगस्थ, योगामध्ये स्थित होऊन, कुरु कर, कुरु म्हणजे जसं ऑर्डर देण्यासाठी, कुरु कर्म, कर्माणि कर्माला करा, योग मध्ये स्थित होऊन. तर योग काय आहे ते शेवटच्या पाद मध्ये आहे. संगम त्यक्त्वा, आणि जो कर्मामध्ये आपण लिप्त असतो तो लिप्तपणा त्यागून कर्म करायचं. संगम त्यक्त्वा, कर्मची इच्छामध्ये जो आपण लिप्त आहे किंवा कर्म करण्यामध्ये आपण लिप्त आहे, कर्माशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही, तसं ते संगम त्यक्त्वा, त्यागून, संगला त्यागून, त्याग करून कर्म करा. धनंजय, अर्जुनासाठी संबोधन आहे. धनंजय, धनाला जिततो तो, खूप जनपदापासून तो धन अर्जित करून ठेवतो. म्हणजे खूप जनपदांना जिंकून ठेवतो. जनपद म्हणजे जिल्हे. खूप जिल्ह्यांना जिंकून गेलेला आहे आणि त्याची धनसंपत्ती त्याच्याजवळ आहे, त्यामुळे त्याला धनंजय म्हटलं आहे. तर सिद्धी आणि असिद्धीमध्ये समभूत्वा, सम होऊन, त्याला त्या सम होण्यासाठी, सम होण्याला आपण म्हणतोय समत्वम योग उच्यते. की ही जी संभावना आहे सिद्धी आणि असिद्धी, म्हणजे कर्म केल्यानंतर आपल्याला फलाची प्राप्ती झाली अथवा नाही झाली, त्या दोन्ही अवस्थामध्ये सम राहून कर्म करायचं, आणि त्याच कर्माला आपण समत्वम योग उच्यते. समत्व जी आहे ती योगची परिभाषा आहे. असं. तर पहिला पाद आहे योगस्थ कुरु कर्माणि. दुसरा पाद आहे संगम त्यक्त्वा धनंजय. आता इथं एक संधी आहे, सिद्धी आणि असिद्धी हे दोन शब्द आहेत. ते दोन शब्द असल्यामुळे इथं द्विवचन पण आहे, सिद्धी आणि असिद्धी. तर संधी झालेली सिद्धीचा इकार आणि असिद्धीचा अकार, इकार आणि अकार मिळून य बनलंय. तर सिद्ध्य सिद्ध्यो हो. ठीक आहे. इथं पण सिद्धी आणि असिद्धी, तर इथं पण सूत्र लागून म्हणजे फॉर्म्युले लागून व्याकरण शास्त्राचे अ बनून जातो. सिद्ध्य सिद्ध्यो हो. तर म्हणताना सिद्ध्य सिद्ध्यो हो असं म्हणायचं. दोन्ही मध्ये यकार यकार आहे. सिद्ध्य सिद्ध्यो हो समो भूत्वा तिसरा पाद, समत्वम योग उच्यते चौथा पाद. चला उच्चारण घेऊयात. योगस्थः कुरु कर्माणि, योगस्थः कुरु कर्माणि, संगम त्यक्त्वा धनंजयः, संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा, समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते. सगळे सोबत. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते.
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. इथं परत संबोधनसाठी परत धनंजय शब्द वापरलाय. तर दूरेण, दूरेण म्हणजे दूर पासून. इथं दूरचे 2-3 अर्थ आहे. इथं दूरेण म्हणजे अत्यंत पण आहे. अत्यंत म्हणजे अति, ज्याची अति झालेली आहे तो. दूरेण ही अवरम कर्म, की अत्यंत ही, अत्यंत निश्चित प्रकार ही, अवरम म्हणजे छोटा, छोटा म्हणजे निकृष्ट कर्म. निकृष्ट कर्म कशाला म्हणते? जे सकाम कर्म आहेत त्याला निकृष्ट कर्म म्हणते. म्हणजे इच्छा सकट, कामना सकट जो कर्म करतोय व्यक्ती त्याला आपण सकाम कर्म म्हणतो. सकाम कर्मी किंवा सकामी पुरुष असं म्हणतोय आपण. तो जो सकाम कर्म करणारा आहे तो बुद्धियोग करण्याच्या अपेक्षामध्ये, म्हणजे जो बुद्धियोग करतोय, बुद्धियोग करतोय म्हणजे जो निष्काम कर्म करतोय, निष्काम करण्याच्या अपेक्षामध्ये सकाम कर्म हा निकृष्ट श्रेणीमध्ये आहे. बुद्धियोग हा वरच्या श्रेणीमध्ये आहे आणि सकाम कर्मी निकृष्ट श्रेणीमध्ये आहे. असं बुद्धियोगा धनंजय, बुद्धियोग से दूर है अवर कर्म, असं की बुद्धियोगापासून दूर आहे, अत्यंत निकृष्ट आहे तो सकाम कर्म. असं हे धनंजय. बुद्धव, त्यामुळं काय करायचं? बुद्धव शरणम अन्विच्छ, की त्यामुळं बुद्धीच्या शरणामध्ये जा. बुद्धीच्या विषयामध्ये बुद्धीला धरून कर्म करण्याची अपेक्षा ठेव, किंवा बुद्धीला धरून बुद्धियोगासाठी प्रार्थना कर. असं शरणम अन्विच्छ, बुद्धि योग में जाने के लिए प्रार्थना करो. ऐसे का प्रार्थना करायची? कारण की जे सकाम कर्मी असतात त्यांच्याबद्दल सांगितलं. कृपणाहा, ते कृपण असतात, कंजूस असतात. सकाम कर्मी काय असतात? कंजूस असतात. फल हेतवः, कारण की ते फलाच्या हेतूनी काम करतात त्यामुळं ते कंजूस असतात. आणि दीन असतात, खूप गरीब वगैरे असतात असं म्हणलेलं आहे. आता सकाम कर्मी तर तसे गरीब नसतात, पण इथं दीन हा एक भावना आहे की त्यांची दीन भावना असते, किंवा ते खूप कंजूसपणाने राहतात. असं ते स्वतंत्र राहू शकत नाही. असं जसं संन्यासी स्वतंत्र राहू शकतो तसं ते स्वतंत्र राहू शकत नाही. काही ना काहीतरी जुडलेलं आहे त्यांच्या पूर्ण शरीरासोबत, त्यांच्या 11 इंद्रियांसोबत. त्यामुळे ते सोडू शकत नाही संसाराला. आणि संन्यासी संसाराला सोडून कुठं पण काही पण कसं पण राहू शकतो. त्याच्यामुळे त्यांना कृपणाह म्हणलेलं आहे. असं तर पहिला पाद आहे दूरेण ही अवरम. इथं संधी आहे ही आणि अवरम मध्ये. हीचा इकार आणि अवरमचा अकार, तर यकार झाला. ह्यवरम कर्म. पहिला पाद दूरेन ह्यवरम कर्म, बुद्धियोगा धनंजय. ठीक आहे, द च्या खाली ध आहे, तर बुद्धियोगात धनंजय. वेगळे वेगळे शब्द आहेत, फक्त जॉईन केले. बुद्धौ शरणम अन्विच्छ, इथं पण जॉईन केलंय. म ला आणि अ ला जॉईन केलंय. अन्विच्छ, इथं विच धातू आहे. विच धातू गती अर्थ देण्यासाठी आहे. तर इथं विच धातू अन्विच्छ शब्द आलाय प्रार्थनासाठी, की बुद्धीच्या शरण मध्ये जाण्यासाठी तू प्रार्थना कर. कृपणाहा फल हेतवः, चौथा पाद आहे. ठीक, तर उच्चारण घेऊयात. दूरेण ह्यवरम कर्म, दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय, बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ, बुद्धौ शरणम् अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. कृपणाः फलहेतवः. सगळे सोबत. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय,
बुद्धौ शरणम् अन्विच्छ कृपणाः फलहेतवः दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणम् अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. सगळ्यात प्रॅक्टिकल श्लोक असल्यामुळे फेमस आहे. खूप जास्त प्रॅक्टिकल आहे की आपण कर्म करताना, कोणतंही कर्म करताना कसा विचार केला पाहिजे. तर काल जी आपली चर्चा झाली त्यामध्ये एक उदाहरण होतं की आपण इच्छा म्हणजे भोग ऐश्वर्याची इच्छा न करून धर्माचं पालन कसं करणार. तर याच्यासाठी उदाहरण असं आहे की जर आपण पोलीसवाले आणि पॉलिटिशियन घेतले तर हे जर भोग ऐश्वर्याला वर ठेवतायत आणि त्यांच्या धर्माला, जो त्यांचा स्वभावाचा नियम आहे, जो पॉलिटिशियनचा आमदाराचा स्वभावाचा नियम आहे किंवा जो पोलिसाचा जो स्वभाव आहे त्याचा जो नियम आहे, त्या नियमाच्या पालनाला खाली ठेवतात आणि त्यांच्या भोग आणि ऐश्वर्याला वर ठेवतात. असे पोलीसवाले काय करणार? घूस घेणार. असे पोलीसवाले धर्म करणार का? नाही करणार. तर इथं काय सांगितलंय की असं नाही करायचं. आपल्याला भोग ऐश्वर्यासाठी नाही करायचं, आपल्याला आपला धर्म करायचंय. भोग ऐश्वर्य हे सगळं साइड बाय साइड आपल्याला भेटत राहणार. ठीक आहे. तर हा उदाहरण एकदम परफेक्ट तिथं बसतो. तर आपण आज जे पाहतोय की मग आपण कर्म कसे करायचे. मग जर भोग ऐश्वर्यासाठी नाही करायचं, धर्मचं पालन करायचं, तर धर्मचं पालन कोणत्या प्रकारे करायचं, काय विचार पाहिजे मनामध्ये, कोणती दृष्टी पाहिजे, कोणतं परसेप्शन पाहिजे काम करताना, कर्म करताना. तर कर्म मध्येच आपला अधिकार आहे असं मानायचं. असं मानायचं म्हणजे असंच आहे. जर नियमानुसार पाहिलं, जर रीत अनुसार पाहिलं तर असंच आहे की कर्म मध्येच आपला अधिकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपला अधिकार नाही. फळामध्ये अधिकार नाही. कसं काय नाही? का नाही? तर आपलं एक जीवात्मा जे आहे ते एक लिमिटेड आहे. ठीक आहे. आणि तो ज्यावेळेस व्यवहार करतोय संसारासोबत, प्रकृतीसोबत व्यवहार करतोय, तर त्याचा व्यवहार ठीक आहे, जेवढा आहे तेवढा आहे. पण त्या व्यवहारासोबत अजून बाकी 100 गोष्टी पण व्यवहार करतायत. म्हणजे आपण बीज टाकलं, एक सीड टाकलं जमिनीमध्ये. जमिनीमध्ये सीड टाकल्यानंतर आपण त्याला पाणी देतोय, खाद देतोय, सगळं देतोय. पण दुसऱ्या गोष्टी पण त्याच्यासोबत व्यवहार करतायत. त्या जमिनीमध्ये कीटनाशक आहेत, त्या जमिनीमध्ये किटाणू आहेत, त्या जमिनीमध्ये अजून पाणी आहे, त्या जमिनीमध्ये केमिकल आहे, त्या जमिनीमध्ये मिनरल्स आहेत, त्या जमिनीमध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत जी त्याच्यावर इफेक्ट करतायत, जी त्याच्यासोबत, त्या बियासोबत व्यवहार करतायत. म्हणजे त्यांचं त्याच्यासोबत कर्म चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ती वर आल्यानंतर हवा आहे, वायू आहे, अग्नी आहे, वरचं जल आहे, पाऊस आहे, हे बाहेरचे वातावरण आहे, जीवजंतू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत व्यवहार करतात. तर असं कोणतंही नाहीये की फक्त आपलं आणि त्याचा व्यवहार चालू आहे, असं कधीही होणार नाही. त्या गोष्टीला, त्या सिच्युएशनला घडवण्यासाठी 50 अजून फॅक्टर्स आहेत जे त्या परिस्थितीला पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह घडवणार. तर त्या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून असं म्हणलंय की तुझा अधिकार फक्त तुझ्या कर्ममध्ये आहे, बाकीच्यांच्या कर्ममध्ये तुझा अधिकार नाही. त्यांची पण इंडिव्हिज्युअल लाईफ आहे, त्यांचे पण इंडिव्हिज्युअल मन आहेत, त्यांची पण इंडिव्हिज्युअल बुद्धी आहे, ते त्यांच्या हिशोबाने करणार. आणि जे तुला घडवायचंय ते तू घडूच शकतो. हे होण्यासाठी त्या सगळ्यांचा योग येणं, हे पुढे सांगणार, योग येणं गरजेचं आहे. तर माझा अधिकार कशामध्ये? फक्त माझ्या कर्ममध्ये माझा अधिकार आहे. मग मी तुम्हाला कितीही समजून सांगतोय आणि एखादा तुम्ही चुकीची गोष्ट करताय, समजा तुमचा कोणी नातेवाईक आहे, तो चुकीची गोष्ट करतोय, किंवा तुमचा खूप जवळचा मित्र आहे, तो चुकीची गोष्ट करतोय, तुम्ही त्याला सांगताय, तुमच्या परीने तुम्ही सगळे कर्म केले, तुम्ही त्याच्या मनस्थितीला, त्याच्या परिस्थितीला, त्याच्या सोबत जे बाकीच्या गोष्टी फॅक्टर्स आहेत, त्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही. त्यामुळं काय सांगितलं इथं की
अर्जुनाला सांगितलं की तुझा फक्त अधिकार तुझ्या ह्या कर्ममध्ये आहे. कशामध्ये? की तुझा जो धर्म सांगतोय ते धर्मच्या कर्ममध्ये तुझा अधिकार आहे. म्हणजे इथं तो युद्धासाठी आलाय तर युद्धामध्येच तुझा अधिकार आहे. मरणार, मारणार, जिंकणार, हारणार याचा काही इथं विषय नाही. तर मा फलेषु कदाचन, फल मध्ये, रिझल्ट मध्ये कधीही आपला अधिकार नाही. शरीराच्या विषयी पण एखादा गोल आपल्याला अचीव करायचा आहे, पण आपण बाहेर चालता चालता पडलो तर मग तो गोल तसाच राहतो. बरोबर? मनाच्या विषयी, अभ्यासाच्या विषयी एखादी गोष्ट आपण ठरवली आहे, पण त्याच्या पाठीमागं 100 फॅक्टर्स येतात, जे फॅक्टर्स त्या गोष्टीला अडचण आणतायत. तर मग आपण काय करू शकतो? त्या फॅक्टर्सला आपण थांबू, सगळ्या गोष्टींना आपण थांबू शकतो का? सगळ्या गोष्टींना आपण नकारू शकतो का? नाही. ते त्यांच्या हिशोबाने चालणार, ते त्यांचा स्वभाव आहे, ते त्यांचे नियम आहेत. हे सगळं व्यवहाराची गोष्ट चालू आहे. व्यवहारामध्ये कशा गोष्टी चालतात? व्यवहार म्हणजे एक जीवाचा एक प्रकृती सोबत अटॅचमेंट आणि त्यासोबत एखादं घेणं देणं, याला आपण व्यवहार म्हणतो. इथं मी जे व्यवहार शब्दाचा वापर करतोय तो कर्म आहे, की प्रकृती सोबत किंवा दुसऱ्या जीवासोबत मी जो घेणं देणं करतोय ते फक्त माझ्या हातात काय आहे? माझ्या पुरतच आहे. बाकीच्या फॅक्टर्सला मी कन्सिडर इथं नाही करू शकत. मा फलेषु कदाचन, फल मध्ये माझा कधीही अधिकार नाही. मा कर्मफल हेतुर्भू, आता कर्मच्या फलांचा कारण पण बनू नको की तूच घडवलं. कर्मचे जे फल आहेत हे तुझ्यामुळेच झाले, तू कारण आहे असं पण नको समजू. मा म्हणजे निषेध, नाही, नको समजू. काय नको समजू? की कर्मफलचा हेतू तू आहे असं नको समजू. जे पण आतापर्यंत फळ भेटलेत, हे सेंटर जर एक्सटेंड करावं लागतं तर मी केलं का एक्सटेंड? नाही. याच्या पाठीमागं करणारे पण आहेत, गवंडी पण आहेत, बाकीचे लोक आहेत, माझे स्वतःचे स्टुडंट पण आहेत. का? ते वाढले त्याच्यामुळे मला हे वाढावं लागलं. त्याच्या पाठीमागं ज्यांनी मला पैसे दिले ते पण आहेत. म्हणजे असे किती लोक आहेत ह्या हॉलला एक्सटेंड करण्यासाठी? मी असं म्हणू शकतो का मी एक्सटेंड केलं हॉल? नाही. मी याला घडवलं? नाही. वासुदेव कुटुंबकमला मी घडवलं? नाही. याचं कारण मी बनू शकत नाही. कोणत्याही फलाचं कारण मी स्वतः एकटा नाही बनू शकत. माझ्या शरीराला बारीक करण्यासाठी किंवा माझ्या शरीराला मोठं करण्यासाठी माझा आईचा हात आहे, माझ्या बायकोचा हात. त्यांनी मला प्रॉपर जेवण बनवून दिलं, त्यांनी मला प्रॉपर डाएट दिला तर मी शरीर वाढवतोय किंवा कमी करतोय. तसंच कोणतीही मोठी गाडी घेतली, बंगला घेतला, पैसे कमवले, काही केलं, जॉब करताय तुम्ही, एखादं काम करताय, त्याच्या पाठीमागं जर आपण लक्ष दिलं तर जेवढे पण फळ आपल्याला आतापर्यंत भेटलेत, जेवढे पण आपण कर्म केले आणि त्याचे फळ आपल्याला भेटलेत, त्या सगळ्या फळांच्या पाठीमागं आपलं फक्त 1% आहे. बाकी 99% कोणाचं आहे? सगळ्या एन्व्हायरमेंटचं, सगळ्या बाकीच्या जीवांचं, सगळ्या बाकीच्या गोष्टींचं आहे. तर इथे याला लिप्त नाही व्हावा स्वतःच्या कर्मसोबत पण आणि फळासोबत पण, असं सांगितलं. तर मा कर्मफल हेतुर्भूत, कर्मच्या फलांचा हेतू पण बनू नको, कारण पण तू असं समजू नको की तू त्या फळांचा कारण आहे, तुझ्यामुळेच फक्त भेटलं हे सगळं. नाही, असं पण नाहीये. ठीक आहे. माते संगो स्वकर्मणी, म्हणजे जर तू कर्म नाही करत आहे तर त्यामध्ये पण तू लिप्त होऊन नको राहू. अर्थात जर आपण असा विचार केला की माझं अकर्मण मध्ये, म्हणजे कर्म न केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये पण तू आसक्ती नको ठेवू. मी झोपून राहिलो फक्त, मी काहीच नाही केलं, तर अशा प्रकारची आसक्ती पण नकोय की तू अकर्मण्य होऊन जा, की तू सगळं सोडून दे. मग जर माझ्या केल्याने काय होतच नाही, जर मी हे हॉल एक्सटेंडच नाही केलं तर मग मी कशाला करू? मी जर हे केलंच नाहीये तर मग मी कशाला करू, असा विचार येतो.
की जर मी हे केलं नाहीये तर मी कशाला करू. हे पुढं प्रश्न अर्जुन एवढं सांगितल्यानंतर पण प्रश्न अर्जुनचा येणार की तुम्ही कशाला मग मला याच्यामध्ये एवढं घोर पाप मध्ये मला तुम्ही टाकताय. जर तुम्ही म्हणताय की मी तर कर्मचा फलचा हेतू पण नाहीये आणि माझं फक्त कर्म मध्येच आहे, फल मध्ये तर माझी काही ही नाहीये, अधिकार नाहीये, तर मी का करू. जर मला कोणतंही काम केल्याने काही भेटणारच नाहीये तर मग मी का करू. मग तसंच बसतो ना मी. तर याच्यामध्ये पण आसक्ती नको ठेवू. याचा अर्थात सांगणार आहेत पुढं. जसं तुम्ही काल प्रश्न विचारला, मग संन्यासच का नाही घ्यावा, मग सोडूनच का नाही द्यावा सगळं. तर इथं काय आहे की ते म्हणतायत, फक्त एवढंच म्हणतायत ह्या श्लोक मध्ये, याला एक्सप्लेन करणार पुढं, पण ह्या श्लोक मध्ये फक्त एवढंच म्हणतायत की तू अकर्मण्यमध्ये पण आसक्ती ठेवू नको. कर्म तर करायचाच आहे, 100% करायचा आहे, पण फक्त कर्म मध्येच अधिकार समजून कर्म करायचा आहे. फल मध्ये अधिकार समजून कर्म नाही करायचा. दुसरी गोष्ट, फल माझ्यामुळेच भेटलं असं पण नाही ठेवायचं. मानसिकता काय पाहिजे, हे फल माझ्यामुळे भेटणार का, नाही. हे फलच्या इच्छाने मी जाणार का, त्यामध्ये माझा अधिकार आहे का, नाही. ठीक आहे. तर हे ह्या श्लोक मध्ये असं सांगितलं की कर्म मध्ये आपलं फक्त अधिकार आहे, बाकी फळांमध्ये आपला अधिकार नाही. त्यानंतर 48व्या श्लोक मध्ये योगस्थः कुरु कर्माणि. तर त्यासाठी काय करायचं, कसं करायचं, की ही एक दृष्टी झाली. आता एक अजून एक दृष्टी देत आहेत की एक दृष्टी अशी झाली की आपलं कर्म मध्ये अधिकार आहे, फल मध्ये नाही. दुसरी दृष्टी काय आहे की योगस्थ होऊन कर्म कर. तर योगस्थ म्हणजे योग मध्ये स्थित होऊन. योग मध्ये स्थित होऊन म्हणजे कशासोबत योग करायचा आपल्याला, आत्माचा परमात्मा सोबत योग करायचा. योगची परिभाषा जिथं जिथं येणार आहे तिथं तिथं सगळी आत्मा, जीवात्माचा योग जोडणं परमात्मा सोबत, हीच परिभाषा आहे. भगवद्गीतामध्ये जिथं जिथं योग येणार आहे तिथं तिथं हीच आहे की योग हा आत्माचा परमात्मा सोबत जुडणं. योग म्हणजे जुडणं. तर काय जुडतंय, आत्मा जुडतोय परमात्मा सोबत, जीवात्मा जुडतोय परमात्मा सोबत. अशामध्ये स्थित होऊन, जसं पाठीमागे सांगितलं होतं संप्लुत जगे, की एक आत्मवान आत्मामध्ये स्थित झाला तर परमात्मामध्ये स्थित होऊन मग तू काम करशील. तर त्याचंच एक्सप्लेनेशन इथं आहे, योगस्थ कुरु कर्माणि. तसं आत्मामध्ये स्थित होऊन कर्म कर, मग तू परमात्मा सोबत जोडला जाणार. संगम त्यक्त्वा धनंजय. कसं योग मध्ये स्थित होऊ शकतो, संगला सोडून, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून. संग म्हणजे ही आत्मा आहे, ही परमात्मा आहे, इथं प्रकृती आहे, बुद्धी, अहंकार, चित्त, इंद्रिय, शरीर. ठीक आहे, असे स्टेप्स आहेत. आत्मा परमात्मा. आता ही जर याच्यासोबत योग आहे तर याच्यासोबत जुडणार का, नाही जुडणार. त्याच्यामुळं याचा त्याग कर. संग हे संघ आहे, ह्या संघाचा त्याग कर, तर तू काय होणार, योगस्थ होणार. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्य सिद्धयो समो भूत्वा. म्हणजे असं केल्याने आता तुला लाभ हानी, द्वंद्व जे आहेत ते सगळ्या द्वंद्व पासून तू समभाव राहतं. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, आता त्यागल्यामुळं ते सगळे समभाव झाले. ते काय झाले, समभाव झाले. तर इथं सिद्धी आणि असिद्धी, कोणतंही कर्म केल्यानंतर आपल्याला त्याचं काहीतरी फळ भेटणार, हे तर 100% आहे. ते फळ काही पण असू शकतं, चुकीचं असू शकतं किंवा चांगलं असू शकतं. मग चांगल्याला काय सांगितलं, सिद्धी सांगितलं, आणि चुकीच्या जर नाही चांगलं आपल्यासाठी तर त्याला काय सांगितलं, असिद्धी सांगितलं. तर सिद्धी आणि असिद्धी, चांगलं आणि वाईट, हे दोन्ही पण जे आपल्यासाठी सोयीस्कर आहेत ते, जे नाही ते, हे दोन्ही पण समभूत्वा, एक सारखं समज. या दोन्हीला एक सारखं समज, आणि यालाच, ह्या समत्वालाच आपण योग म्हणतो. योग उच्चते.
मग हे कनेक्शन होऊन योग होतं. ह्या दोन्हीला सारखं समजलं तरच आपण इथं योग मध्ये स्थित होऊ शकतो. ठीक आहे. तर योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धयो, जे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आहेत त्याला सम समजून समत्वम योग उच्चते. जिथं सम आहे तिथं योग आहे. ठीक आहे. जिथं सम आहे, बॅलन्स आहे. तर योग काय करतं आपल्याला? आसन प्राणायाम हे पण योग आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळे काय करतात? आपल्याला सम ठेवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे बॅलन्स मध्ये ठेवण्याचं काम करतात. तर योगा केल्याने आपलं शरीर काय होणार? आपल्या शरीराच्या प्रकृतीच्या अनुसार आपल्या जीवात्मापासून जे बुद्धी अहंकार चित्त सगळे निर्माण झालेत, पूर्ण शरीर निर्माण झाले, ह्या शरीराच्या निर्माण मध्ये जे बॅलन्स आहे, जे वजन आपल्यासाठी सोयीस्कर आहे, जे मसल्स आपल्यासाठी सोयीस्कर आहे, जे कर्म आपल्याला करायचे ते कर्म आपल्यासाठी सोयीस्कर आहेत, ह्या सगळ्यांना बॅलन्स करायचं काम काय करतं? योग करतं. तर योगाचे ते स्टेप्स येतात. काय स्टेप्स येतं? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. हे स्टेप्स झाल्यानंतर मग काय होतं? समाधी मध्ये आपण परमात्मा सोबत योगस्थ होऊन जातो. ठीक. तर 48वा श्लोक योगची परिभाषा, आणि त्यानंतर 49 मध्ये दूरेन ह्यवरम कर्म, लांब आहे किंवा तुटक आहे, दूर आहे असे छोटे कर्म जे काय करतात? फलच्या हेतूच्या विषयी जे कर्म केलेले गेलेले आहेत ते सगळे काय आहेत? छोटे आहेत, निष्कृष्ट आहेत, एकदम छोट्या प्रकारचे आहेत. आणि त्याला कंजूस का म्हणलंय? की त्याला थोडस गरीब का सांगितलंय? त्याला दरिद्र का सांगितलंय? की जो कायम फलची इच्छा करतो आणि फलला हेतू मानूनच जो कायम कर्म करतोय, त्याला सांगितलंय की त्याची जे कर्म आहेत ते निष्कृष्ट कर्म आहेत, ते एकदम छोटे लेवलचे कर्म आहेत. का? की समजा मी खूप कर्म केले, चांगले चांगले कर्म केले आणि एक मोठा 5 कोटीचा बंगला बांधला. ठीक आहे. आता हे काय झालं? मी त्या 5 कोटीसाठी कर्म केले, बरोबर. त्याच्यामध्ये राहिल्यानंतर 3 ते 4 महिने खूप झाले. 3 ते 4 महिन्यानंतर माझं काय होणार? फलाची इच्छा वाढणार. आता मला काय पाहिजे? 10 ते 15 कोटीचा बंगला दिसतोय समोर, तर मला काय पाहिजे? 15 कोटीचा बंगला पाहिजे. आता मग मी काय झालो? गरीब झालो. मी इथं काय झालो? ऑटोमॅटिक मी दरिद्र झालो, ऑटोमॅटिक मी कंजूस झालो. इथं कसं झालो? की आता मला ह्या 5 कोटीच्या बंगल्यामध्ये मजा नाही येते. आता मला फलचा हेतू कशासाठी बनायचंय? 15 कोटीच्या बंगल्यासाठी बनायचं. तर मी जिथं राहतोय ते मला आता काय वाटतंय? गरीब वाटतंय. मी जिथं राहतोय ते आता मला काय वाटतंय? कमी वाटतंय, दरिद्र वाटतंय, छोट वाटतंय. गाडी घेतली, काही दिवस चालवली, नवीन गाडीचा मॉडेल आला, मला काय वाटतंय? छोट वाटतंय, आता दरिद्र वाटतंय. ज्या गाडीचं प्रयोजन होता, गाडीचा जो धर्म होता, तो धर्म दूर राहिला. की मला इथून तिकडे जायचंय, कम्फर्टेबली जायचंय, चांगलं जायचंय, त्याचं साईडला राहिलं. फलचा हेतू मी बनलो, त्याच्यामुळे काय झालं? इथं मी छोटा झालो. कितीही मोठी गाडी घेतली, कितीही रिच झालं, अंबानी आज 3ऱ्या नंबरवर आहे, पण तरी पहिल्या नंबरवर जायची इच्छा असली तर तो छोटाच राहणार. जर जे आहे त्याच्यामध्ये तो स्थित आहे तर तो मोठा राहणार, तो संतुष्ट राहणार, तो आनंदी राहणार. कोणीही असो, कितीही मोठा माणूस असो, जर फलची इच्छा करून तो कर्म करतोय तर तिथं तो गरीब होऊन जातो, ऑटोमॅटिक गरीब होऊन जातो. कमून की फल आपण कधी पण छोटा पाहतो का? माझ्याकडं 10 लाखाची गाडी आहे तर मी 5 लाखाची गाडी मध्ये जाणार का? नाही. तर मी त्याचा विचार करणार का? नाही. मी मोठ्याचाच विचार करणार. आणि जर मी मोठ्याचा विचार करतो तर मी काय झालो? गरीब झालो. मी जर मोठ्याचा विचार करतोय तर मी काय झालो? मी गरीब झालो. तर इथं सांगायचा उद्देश काय आहे? की बुद्धियोगाद धनंजय,
म्हणजे बुद्धीचा योग जो आहे तो झाला पाहिजे. इथं बुद्धीचा योग झाला पाहिजे, फक्त बुद्धीसोबतच योग झाला पाहिजे. ठीक आहे, तरच आपण त्याला आत्मासोबत परमात्मासोबत कनेक्ट करू शकतो. बुद्धीचा योग झाला तरच आपण त्याला आत्मासोबत परमात्मासोबत कनेक्ट करू शकतो. जर अहंकार सोबत झाला तर, जर चित्त सोबत झाला तर, जर मनासोबत झाला तर इथं थोडस परत मागं जाऊन आपण त्याच गोष्टीला फिरवतोय. ठीक आहे, की बुद्धौ शरणम अन्विच्छ, बुद्धीच्या शरणमध्ये जा. बुद्धीच्या शरणमध्ये जायचं असं तू इच्छा कर. तर आत्मा, बुद्धी आणि परमात्मा हे फक्त ह्या डायरेक्शन मध्ये याच्यासोबत कनेक्टेड राहिली तर ती बरोबर इथपर्यंत तुला नेणार. आणि याच्यानंतर जे सम आहे, जे समत्व आहे, त्यासोबत जर सगळ्या संघ सोबत जर कनेक्टेड राहिली तर मग लिप्त राहणार, मग त्याच्यामध्ये ती गुंतूनच राहणार. मग फक्त बुद्धी, काय इथं बुद्धी सांगितलं फक्त, कहून की बुद्धीच धर्म करायला लावणार. धर्मचं पालन करण्यासाठी तर बुद्धीचा वापर करावा लागेल, अहंकारचा नाही तर बुद्धीचा तर वापर करावा लागेल. त्याच्यामुळे बुद्धीसोबत योग ठेवलं तर ते तुला प्रॉपर डायरेक्शन देऊन परमात्मापर्यंत पोहोचवेल. पण बाकी संघ नकोय, बाकी संघचा त्याग कर, बाकी जे संघ आहे त्याचा त्याग कर. बुद्धी ही पहिली आहे प्रकृती, प्रकृतीचा सगळ्यात पहिला स्टेप आहे. आणि ती काय करते, फक्त डायरेक्शन देते. तर ती डायरेक्शन कोणत्या मार्गेला देणार आपल्याला, परमात्म्याच्या मार्गेला देणार. जर आपण बाकी सगळ्यांचा संघ त्यागला तर, जर बुद्धीचा संघ अहंकार सोबत आहे, बुद्धीचा संघ जर तो मनासोबत आहे, चित्त सोबत आहे, इंद्रियांसोबत आहे, तर मग ती काय होणार, ऐश्वर्यामध्ये भोगमध्ये लिप्त होणार. आणि फक्त बुद्धीपर्यंत तुझा जर योग आहे तर ती तुला परमात्म्यापर्यंत नेणार. कारण की एक सहारा तर पाहिजे आपल्याला प्रकृतीचा, त्याच्याशिवाय आपण कसं समजणार. एखादा समजा आत्मा शुद्ध आहे, सत्व एकदम सच्चित आनंद स्वरूप मध्ये आत्मा क्लीन आहे, एकदम शुद्ध आहे. ठीक आहे, शुद्ध असल्यामुळे तो अज्ञानी आहे. समजतंय कसं, की त्याला माहित नाही की काय बरोबर काय चुकीचं. मग काय बरोबर आणि काय चुकीचं हे कोण सांगणार, बुद्धी सांगणार. त्याच्यामुळे प्रकृतीमध्ये कशाचा सहारा घेतो, फक्त बुद्धीचा सहारा घे. बाकीच्यांचा त्याग कर, अहंकारचा त्याग कर, चित्तचा, मनाचा, इंद्रियांचा, इंद्रियांच्या विषयांचा, शरीराच्या याचा त्याग कर. कशासोबत फक्त जोडून राहा, बुद्धीसोबत. तो साधन बनणार तुला परमात्मापर्यंत पोहोचवायचा. तोच एकमात्र साधन बनणार तुला परमात्मापर्यंत, तोच एकमात्र साधन बनणार तुला योगस्थ करण्याचा, योग मध्ये स्थित होण्यासाठी तोच एकमात्र कारण बनणार. तर आपल्याला सहारा लागतो. जसं आत्मा ज्यावेळेस शुद्ध, नित्य आणि सत्ता कायम असते, सच्चित आनंद ज्यावेळेस आत्मा असते, त्या स्वरूपामधून ज्यावेळेस ती संसारामध्ये प्रकृतीमध्ये येते, समजा परमात्मा मधून एक जीवात्मा बाहेर आली, एक इंडिव्हिज्युअलिटी बाहेर आली, बाहेर आल्यानंतर ती काय आहे, ती अज्ञानी आहे. आल्याबरोबर ती अज्ञानी आहे. आणि जशी ती मूव्ह करायला चालू करते तर जे डायरेक्शन देणार ती काय, ती बुद्धी. तर ती काय सांगणार, सुरुवातीला तर आपल्याला काहीच माहित नाही ना, की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. एखाद्या नवीन परिस्थितीमध्ये आपण अडकलो जिथं आपल्याला काहीच माहित नाही, एखाद्या नवीन क्लासमध्ये गेलो आणि तिथं वेगळीच भाषा चालू आहे, तुम्हाला काय समजणार का, नाही समजणार. तसंच बुद्धी ज्यावेळेस प्रकृतीसोबत जाती, कनेक्शन करते, बुद्धी तर प्रकृती आहेच पहिला विकार, त्यासोबत आत्मा कनेक्ट झाल्यानंतर जेव्हा एक एक गोष्टी येते समोर, की पाणी येतंय, हवा येते, एक मनुष्य येतोय, दुसरा मनुष्य येतोय, तिसरा मनुष्य येतोय, तर पहिल्या वेळेस त्या मनुष्याला पाहताना आपल्याला समजणार का तो बरोबर आहे का चुकीचा, नाही समज. त्याच्यासोबत थोडा व्यवहार केल्यानंतर, एव्होल्युशन झाल्यानंतर, विकास झाल्यानंतर, बुद्धीचा विकास झाल्यानंतर आपल्याला समजणार
की बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. त्याच्यामुळे आपल्याला कशाचा सहारा घ्यायचा आहे? बुद्धीचा सहारा घ्यायचा आहे. त्याला जर मी माझं समजलं, अहंकारचा सहारा घेतला आणि मी माझं समजलं, तर तिथं मी बायफर्केट नाही करू शकणार की चांगलं काय वाईट काय. एखादी गोष्टीला मी माझं समजलं तर मला असं वाटणार की तेच बरोबर आहे, हाच बरोबर आहे, हेच बरोबर आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे अहंकारचा नाही, बुद्धीपर्यंतच सहारा घे प्रकृतीचा. पहिल्या याच्यात तोच तुला आधार बनून परमात्मापर्यंत नेऊ शकतो. ठीक. त्या तिन्ही श्लोकांमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. त्याच्यामध्ये हे पहा, हे खूप किचकट आहे. कर्मफल बंधन जे आहे, जे सिस्टम आहे, जे पूर्ण कर्मफलचा जो सिस्टम आहे, हा खूप किचकट आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला साधना करावी लागते. ठीक आहे. तर हे तुमच्या इंडिव्हिज्युअल मुलीसोबत काय कनेक्शन आहे, कसं कर्मफल आहे, तुमच्या मुलासोबत काय कर्मफल आहे, कसं कनेक्शन आहे, ते सगळं मी नाही सांगू शकत. ते तुम्हाला तुमचं साधना करून समजावं लागेल. पण काय आहे संबंध, त्याच्यामध्ये कसं कोणत्या गोष्टी काम करतात, हे मी थोडंसं शॉर्ट मध्ये सांगून देतो. ठीक आहे. तर पॅटर्न्स आपल्याला समजावं लागतील. यासाठी आपल्याला ह्यासाठी पॅटर्न समजावं लागते. कसे येतं, आता जसं मयूरचं एक पॅटर्न आहे. ठीक आहे. तर तो पॅटर्न तुमच्या पॅटर्न सोबत कनेक्ट झाला. ठीक आहे. तुमची एक प्रकारची एखाद्या परिस्थितीमध्ये वागण्याची सवय आहे, ती सेम पॅटर्न मध्ये संस्कार मध्ये उतरली आणि त्या संस्काराची आत्मा तुमच्या पोटामध्ये आली. ठीक आहे. आणि त्या प्रकारे ती पोटामध्ये वाढली. आता वाढताना तुम्ही तिला नवीन संस्कार देताय. ते संस्कार फक्त एक पोटामधून एक मृत्यू झाल्यानंतर एकामधून दुसऱ्यामध्ये येण्याचं एक साधन आहे. आल्यानंतर आता त्याचे नवीन संस्कार डेव्हलप होत आहेत. त्याच्यामुळे एव्होल्युशन होऊ शकतं. नाहीतर एव्होल्युशन झालं असतं का, आपण लिप्तच झालो असतो ना. विकास झाला असता का? विकास नसता झाला. दरवेळेस, दर जन्माला, दर सेकंडला, दर मिनिटाला आपल्याकडे काय आहे? चॉईस आहे. काय चॉईस आहे? की आपण आपले संस्कार कसे बनवतोय. मग त्या हिशोबानेच आपला विकास होणार. जर त्या परिस्थितीमध्ये मी चुकीचा मार्गेला गेलो तर माझे संस्कार त्या प्रकारे तयार होणार आणि मी त्या मार्गेला विकास करणार. उदाहरणासाठी माझं उदाहरण देतो की लहानपणीपासून मी थोडासा दादागिरी करणारा, थोडा गुंडागर्दी करणारा, थोडा मारपीट करणारा असा होतो शाळेमध्ये पण, त्याच्या आधी पण. ठीक आहे. ओंकारला विचारा तुम्ही, त्याला माहिती आहे. ठीक आहे. तर ह्या प्रकारे असं सगळं केल्याने जर माझा मार्ग त्या साईडला गेला असता तर माझी जर त्यावेळेस बुद्धी किंवा माझा जे पण संस्कार आहेत ते जर मी ह्या आजच्या परिस्थिती म्हणजे समजा माझ्यासोबत ते चालू आहे आणि मी काय केलं असतं, ह्या परिस्थितीमध्ये त्यांना माफ न करून, ज्यांनी माझ्यासोबत काही पण वाईट केलं त्यांना माफ न करून मी बदला घ्यायला जर गेलो असतो तर काय झालं असतं, मी आज हळूहळू हळूहळू हळू त्या मार्गेला विकास माझा झाला असता. कोणत्या प्रकारचा विकास झाला असता? एक गुंड्यामध्ये किंवा एक वेगळ्या पद्धतीने माझा विकास झाला. मग त्यामध्ये मी काय केलं असतं, मी मग त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. मग ऍग्रेसिव्ह होण्यासाठी, गुंडागर्दी करण्यासाठी मला नॉनव्हेज खावं लागलं असतं, मला दारू प्यावं लागली असते, ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या असत्या. ह्या सगळ्या गोष्टी करून माझी काय झाली असते परिस्थिती, माझा पुढचा जन्म कोणाच्या घरी झाला असता? तसाच संस्काराच्या माणसाच्या घरी झाला असता किंवा तसाच संस्काराच्या घरामध्ये आईच्या पोटे झाल्या असतं. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपण आज जे आहोत त्यामध्ये आपण दर सेकंडला स्वतःचे संस्कार कोणत्या डायरेक्शन मध्ये नेतो हे मॅटर करतं. जुने तर आहेत, आतापर्यंत जुनेच आहे, जे आहेत आतापर्यंत जे आपण भोगलं ते जुन्यामुळेच भोगलं. याच्या पुढे पण काही वेळेस असं होईल की आपण जुन्यामुळे भोगतोय. प्रारब्ध असतात
ते जुन्यामुळं आपण भोगतोय असं होईल. पण काही काहींचे फळ 4 वर्षांनी येतात, काही काहींचे फळ 10 वर्षांनी येतात. याच्यामध्ये छांदोग्य उपनिषद मध्ये, बृहदारण्यक उपनिषद मध्ये, प्रश्न उपनिषद मध्ये फल कसे कोणते कोणते प्रकारचे असतात. परिपक्व फल असतात, एक कमी पकलेले फल असतात, जास्त पकलेले फल असतात. हे पकलेले फल सांगितलेत की तुम्ही कर्म केले, खूप केले, खूप केले, तो फल पकला तर लगेच आला, लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट भेटला. मग आपण जसं 10वीची परीक्षा देतो, 10वीची परीक्षाचा अभ्यास करतोय, अभ्यास करतोय, अभ्यास करतोय आणि लगेच परीक्षा दिली आणि लगेच रिझल्ट आला. पण ही गोष्ट ग्रॅज्युएशन मध्ये 3 वर्षामध्ये होती. 3 वर्षानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची डिग्री भेटते. ठीक आहे. तर असं हे काही काही फल काय असतात, लगेच भेटतात आपल्याला, आणि काही काही फल आपल्याला दीर्घ काळानंतर भेटतात. तर कर्मफलचा थोडासा जी व्यवस्था आहे ती अशी आहे, जी तुम्हाला समजायला थोडीशी साधना करावी लागेल. जर तुम्हाला तुमच्याविषयी समजायचंय तर साधना करून तुम्ही समजू शकता. ठीक आहे. तर कोणते कर्मफल कसे काम करतात हे तुम्हाला तिथं समजू शकतं. ठीक आहे. त्याच्यासाठी पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साधना सिद्धी आहे. आता तुमचा योग झालं, बाकीच्या फॅक्टरचा योग झाला, त्यानंतर माझे जे जुने प्रारब्ध होते ते कर्मचा, त्या ते कर्मांचा योग झाला. ह्या सगळ्या सोबत तेव्हा जाऊन मला लगेच रिझल्ट भेटला. आणि काही काही परिस्थितीमध्ये भेटतच नाही, शेवटपर्यंत नाही भेटत. तर ते तुम्ही तिथं कुठंतरी कमी पडताय, तो फल तिथं पिकत नाहीये. का नाही पिकत याचे अंगीनच फॅक्टर असू शकतात. त्याच्यामुळे सांगितलं की फलांचा हेतू पण बनू नको आणि फळामध्ये तुझा अधिकार पण नाहीये, फक्त कर्म करायचं. मग कर्म कोणत्या दृष्टीने करायचं? ज्या मार्गाला तुम्हाला जायचंय त्या मार्गाला कर्म करायचे. मार्ग हे किती लांबचा असू शकतो, कोणताही असू शकतो, ते तुम्ही डिसाईड करायचं. ठीक आहे. शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.